हां, मीठ पण असं घ्यायचं असतं या, आणि असं असं टाकायचं असतं आणि पलटी मारा. आता करपून जाईल. आता मी गॅसवर राहू दे. शिकले करायला. आलं द्या आता ते आमचं. आम्ही बनवणार आहोत. मिक्सरमध्ये आहे ना, इथं काढायचं मिक्सर. आता ह्याच्यामध्ये आहे बेसन पीठ, हरी मिरची, हरी कोथिंबीर, आणि हे बघा कांदा. कांदा तर लंबाच टाकते मी, पण आता आज ना मस्तपैकी छोटा, पण पाऊसच गेला, आता पाऊसच नाही. आणि परत नंतर मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये, आणि थोडासा ओवा टाकायचा राहिलेला आहे, खायचा सोडा टाकायचा राहिलेला आहे, आणि मका. तर आजचे आपले भजे बनणार आहेत मकापासून. तर कुणी कुणी खाल्ले ते नक्की सांगा. बंद करा गॅस. एवढं काय बारीक वाटलं नाही, थोडं मोठं. पाणी बिलकुल नाही टाकायचं आपल्याला ह्याच्यात. आता हो ठेव. त्यांचं तयार झालेलं आहे तिकडे फ्राय अंड्याची. हो बस झालं. बेटर तयार झालेलं आहे आपलं. हे बघा, मका पोहे आपलं सॉरी मक्याचे भजे आहेत हे. म्हणजे जे काढलेलं दाखवलं होतं तुम्हाला ते बघा. असे मस्तपैकी लाल लाल भाजायचे, आणि मस्तपैकी टेस्ट पण खूप भारी लागते बरं का ह्याची. ते भारी लागायला लागलं का झाल्यानंतर तुम्हाला नक्की, तुम्हाला आवडले ना तर तुम्ही नक्की करून बघा. मी केलेलं आहे. मी कमी गॅसवर भाजायचे, पण कारण वल्ली मका असती नाही वेळ जास्त. 1 मिनिट मी काढून घेते पहिलं. हे बघा चालेल का नाही मस्तपैकी. आता ह्याच्यासोबत आपल्याला खाण्यासाठी आणखीन एक टेस्ट वाढवण्यासाठी ना मस्तपैकी हरी मिर्च. गॅस फुल केला, तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅस कमी करते, आणि हे हरी मिर्च टाकते. थोडंसं लांब व्हायचं, कारण हरी मिरची ना काय तेलात टाकल्यानंतर उडती ना, त्यामुळे. आवाज यायला ना मस्त भाजते आता. तर बघते ह्याच्यात पण मिरची टाकली. कुरकुरीत झाली तर. मला असं वाटलं एवढे कुरकुरीत होणार नाहीत, पण खरंच कुरकुरीत झालेत आणि नंबर 1 भजे झालेत बरं का. तुम्ही नक्की करा. एक वेळेस खाल्ले ना तर बार बार खाता. आणि एवढं भाजी लागत ना, मला व्हिडिओ करायचा होता म्हणून त्यांना खायला भेटले नाहीत. आणि नंबर 1, नंबर 2 घ्या. आम्ही दुसरे शेकतीत लगेच. आणि मला सांगा, चपाती, भात, वरण, भजे खाल्ला का? कसं लागेल? लय भारी लागेल, लय भारी लागायला. मिस्टर म्हणे लय भारी लागायले. खरंच लय भारी झाले. खाऊन बघा नक्की, करून बघा आणि खा. आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की कसे झाले होते. ते भजे खाणार नाही ते पण नक्की खाते ना, एवढे भारी झाले. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.